आता आपण पुढे पाहू प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था कशी असते। काही वारकरी इकडे आराम करू राहिले, आम्हाला अगदी आनंदात नेते आणि आमच्या हरणे दादा सगळं सिद्ध देतात। आता आम्ही डोंगर उतरून चाललो कपिल धारावर। हे पहा इथं डोंगरात राहणारे लेकरं। तुम्ही कितवीत आहे? आणि ज्ञानेश्वरीच्या घरी थांबलो होतो रात्री। आज चालतं मग सगळे राम राम राधे राधे। तर मित्र स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत। आणि काल आम्ही आलो होतो रायगडात। पहा इथं थांबलो होतो रायगडात। हे घर आहे आणि सगळ्यांना आपापले कपडे धुवून इथं वाळू घालेले आहेत दोऱ्यावर। कालची होती एकादशी आणि आज द्वादशी आणि आम्ही आता जेवायसाठी बसलो। तर काल आपण बीडमध्ये थांबलो होतो आणि आजही बीडमध्येच मुक्काम आहे। आज बालाजी मंदिरात पालखी जाणार आहे। आता मी पण निघालोय अभिषेक दादांसोबत। गोपाल महाराजांनी मी तिथं फुगडीचा आनंद घेणार आहे स्पेशली, त्याकरता आम्ही लवकर निघालो। बाकीचं आमचं जे फळाची मंडळी आहे ते 15-20 मिनिटांनंतर येणार आहे। मुक्ताईचा रथपा किती मस्त सजवला आज। हा पुढचा दिवस। काल बीड मध्ये थांबली होती पालखी, आज पुढे निघणार आहे। यांच्या इथं 2 दिवस थांबलो होतो आम्ही। आता बीड मधल्या मुक्ताई मार्गावरून पालखी पुढे निघली। पहिले या मार्गाचं नाव होतं सुभाष रोड, आता मुक्ताई मार्ग केलं। पुरी मागून पासून पुढे गर्दी झाली। बीड मधून निघून आता पाली गावात आलो। दुपारचं जेवण आहेर वडगावात झालं होतं आणि आम्ही टाकलं म्हणजे झोप लागू राहिली। आता पाली गावातल्या मराठी शाळेत आलो आम्ही। या वर्गात येऊन थोडा आराम केला मी पुढे। आता आपण पुढे पाहू प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था कशी असते, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि काय काय सुविधा इथं भेटतात। आजचा मुक्काम शाळेत आहे तर सर्वजण इथं राहणार आहेत। बाकी काही ठिकाणी लॉन्स मध्ये असते, काही ठिकाणी मंगल कार्यालयात असते, तर काही गावं वाटणीचे असतात। म्हणजे प्रत्येक घरी काही वारकरी जातात, म्हणजे गावातले लोकच येतात की आमच्या घरी चला माऊली, अशी व्यवस्था असते। तर चला पुढे पाहूच आपण कसं राहतात वारकरी, कसं काय काय करतात। काही वारकरी इकडे आराम करू राहिले, काही इकडे आत आहेत इथं पळमं टाकून आपापले। आता आजीच्या थैलीवर नाव लिहिलं। आजी आजी मुक्ताईनगर पासून आहे का तुम्ही? पैदल? मग चालताना काही पायगी दुखतात काय? नाही बिलकुल नाही। तुम्ही कुठून पासून आहे? मुक्ताईनगर। मुक्ताईनगर पासून आलोय। मुक्ताईबाई काय मुक्ताई आम्हाला अगदी आनंदात नेते आणि आमच्या हरणे दादा सगळं सिद्ध देतात। अगदी आनंद महाराज आहेत तर काही टेन्शनचं कामच नाही। नाही हरणे दादा सारखा महाराज नाही। एकदम सगळे इकडे ध्यान देणं, टेन्शनचं काम नाही। आणि असं बोलणार नाही कोणाला खराब, नाही उतरून बोलणार नाही कोणाला। या वर्ग खोल्या बी उघड्या आहेत राहण्यासाठी आणि अजून लय मोठी मोकळी जागा आहे। ज्याला जिथं वाटलं तिथं आपली जागा ठेवू शकते, झोपू शकते। आता इथं राहण्या झोपण्याचं आपण पाहिलं। बाकी जर कोणाला वाटलं तर वैयक्तिक व्यवस्था करू शकतात, म्हणजे गावात कोणत्या ओळखीच्या ठिकाणी करू शकतात। पाण्याचं जर म्हणसान तर हे टँकर चालतात दिंडीच्या सोबत। हे पहा हे पिण्याचं पाणी आहे आणि वापरू बी शकतात वारकरी। हे वारकऱ्यांच्या सामानाच्या बॅगींसाठी हे गाडी असते अशी, म्हणजे सर्व बॅगा याच्यात टाकल्या जातात आणि डायरेक्ट ठिकाणावर येतात। गाडीवरही बेडिंगा भरलेल्या आहेत। आज दिवसभर ऊन होतं आणि आभाळ नसल्याने लोक इथेही झोपू शकतात या मैदानात। काल रात्री ठिकाणाहून मागे आलो होतो आम्ही 5-6 किलोमीटर। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपली वैयक्तिक व्यवस्था बी करू शकतो। सचिन दादाची आज एकदम लवकर तयारी झाली। रिकाम्या बॉटला खाली आणल्या आणि ह्या टाकल्या डस्टबिन मध्ये। हे पहा हे दत्त मंदिर आहे, इथं आलो होतो आम्ही रात्री। हे सकाळी सकाळी चालू झाले खायला। गाडीत आम्ही पुरे 11 जण व्हायला। आता निघता निघता आम्ही चिवळे बिस्किट उडवणं लावले। आता एकदम जबरदस्त नाश्ता चालू आहे इकडे। एकदम खास डोंगराचा भाग लागला, इथं काहीतरी नाश्ता वाटप आहे। आता इथून एकदम अल्टिमेट व्ह्यू दिसू राहिला। हे पहा एकदम खास डोंगराचा व्ह्यू आणि इकडे कपिल धारा आहे। आता आम्ही डोंगर उतरून चाललो कपिल धारावर। तसा तर विचार नव्हता पण मग चाललो। आता उतरणं चालू आहे खाली खाली। आम्ही होतो वर त्या ठिकाणी आणि एकदम खाली आलो आता उतरून। कपिल धारवाडी गावात आलो आणि आता पुढे जावं लागते अजून आम्हाला। इथं एकदम शांत ठिकाणी लोकांचे घर आहेत डोंगरात। वारीतल्या काही बाया बी आपल्या सोबत आहेत। मुक्ताईनगर पासून आहे का? अलग अलग गावच्या आहेत सगळ्या। हे पहा इथं डोंगरात राहणारे लेकरं। काय रे शाळेत चालले काय? हा होता म्हणा। शाळा कितवी लोक आहे तुमची? तुम्ही कितवीत आहे? दुसरीला। कितवी पर्यंत आहे तुमची शाळा? नेऊ का बाई तो इमान? ह्याच्यात बसता येईन काय?
या गावात चौथी लोकशाळा आहे. चौथीच्या बाद 4 किलोमीटर पुढे जावं लागते त्याला शिकायसाठी. पुरा डोंगर उतरून आता आम्ही पोहोचलो कपिलधारा. हे पहा मन्मथ स्वामी देवस्थान. इथून खाली पाणी पडत असते धबधबा, पण यावर्षी थोडीशी बरसात कमी असल्यानं इथून पाणी वाहून नाही राहिलं. इथून आता आपल्याला डोंगर चढून वर जाणं आहे डबल. इथं रांगोळ्या काढणं चालू आहेत, पालखी येणार आहे म्हणून. पण रांगोळ्यात हे जे लिहिल्या जाते ते बरोबर नाही, पाय पडतात याच्यावर. मांजरसुंबा घाटात एकदम खाली उतरलो, कपिलधारेवर गेलो, मन्मथ स्वामी महाराजचं दर्शन घेतलं, समाधी आहे तिथं. आणि डबल वर चढून आता आम्ही येल आहे उदंड वडगावात. इथं दुपारचं जेवण आहे. गोपाल महाराजची तब्येत आज बरी नाही. आता इथं गोपाल महाराजचं कीर्तन होणार आहे. नळाची व्यवस्था केलेली आहे, ते नळ वारकऱ्यांना दाखवा कृपया. तर काल रात्री आम्ही वडगावात वापस आलो होतो गाडीत आणि ज्ञानेश्वरीच्या घरी थांबलो होतो रात्री. आणि काल हे आपल्या दिंडीत आली होती सोबत चालत. थकली होती का काल? नाही. आज चालतं मग? चाल मग. आदि शक्ती मुक्ताबाई की. घरापासून तर जिथं पालखी थांबली होती त्या ठिकाणा लोक आम्ही गाडीत आलो आणि आता सगळे पैदल चालणार आहे. पालखी तर पुढे जायला आहे पण आम्ही क्रॉस करणार आहे जोरात चालून. वानगावातून निघलो आता. आणि पुढचं गाव कोणतं आहे? चौसाळा फाटा आता जेवणाचा. तर रामकृष्ण हरी. आदिशक्ती मुक्ताईंच्या कृपेने व आशीर्वादाने चालत असलेला आपला पायी दिंडी सोहळा तापी तीर्थे भीमातीर याचा आज दुपारचं जेवण चौसाळा या गावामध्ये झालं. आता पोहोचलो पारगावात. आणि जसं की मी पहिले तुम्हाला सांगलं होतं काही काही गाव वाटणीचे असतात, म्हणजे लोक आपापल्या घरी व्यवस्था करतात जेवणाची राहण्याची. तसंच आज होणार आहे. तर हे पहा आपण या ठिकाणी आलो आता. गोपाल महाराज बीमार पडले होते आणि आता सलाईन लावेला आहे. और ये उनका जिंदगी में पहला सलाईन आहे भाई. बरं वाटतं का मग महाराज? हो, घेतल्या. हा पुढचा दिवस. आणि आपण या व्हिडिओत पाहिला वारकऱ्यांची व्यवस्था कशी असते, काय काय सुविधा इथं भेटतात. बाकी आता तुम्हाला सांगायचं राहिलं होतं ते की ॲम्ब्युलन्स एक सोबत राहते, म्हणजे कोणाला काही बीमार पडलं काही झालं तर. अजून टॉयलेट बाथरूम सोबत चालतात दिंडीच्या, म्हणजे मुक्कामावर लावले जातात. बाकी या व्हिडिओत एवढंच. पुढे काय होते ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू. ते लोक नवीन असतान तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मुक्ताई. पुरा डोंगर उतरून आम्ही आता पोहोचलो कपिलधारा. काही झालं तर. आणि